श्रीराम जन्मानिमित्त 47वा अखंड हरिनाम सप्ताह आज श्री क्षेत्र जीवनार बंदर श्रीवर्धन रायगड इथे संपन्न होतो। एक दिवशी गर्व निर्माण झाला की भगवंताचा सर्वात मोठा भक्त कोण असेल तर तो मी आहे। ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला। आणि म्हटलं सोपं आहे, सावकार मेले, हातपाय तोडायचे, धडावर बांधायचे आणि खाली घेऊन यायचं, विठाला विठाला। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपल्याला माहिती असेल की येत्या 17 तारखेला श्रीराम नवमी आहे आणि मी आत्ता आलेलो आहे आपल्या अखंड जीवना कोळीवाड्यामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी श्रीराम मंदिरामध्ये सप्ताह असतो। आपला जो गुढीपाडवा झाला आणि गुढीपाडव्याला या ठिकाणी सप्ताहाला सुरुवात झाली आणि श्रीराम जन्मोत्सव आपल्याला 17 तारखेला पाहायलाच मिळेल। पण आज सप्त्याचा 5वा दिवस आहे आणि जी सेवा आहे म्हणजे सद्गुरू चरणी जी सेवा, श्रीरामांच्या चरणी जी सेवा केलेली आहे आपल्या अखंड जीवना कोळीवाड्यातले पाटील परिवार, कृष्णा पाटील परिवार यांची आज 5व्या दिवशी सेवा आहे आणि त्यांच्याच गृहस्थानी आज भोजनाची व्यवस्था सर्वांना केलेली आहे आणि त्यांच्या निवासस्थानी मी या ठिकाणी आलेलो आहे। आपल्यासोबत स्वतः श्री कृष्णा पाटील आहेत, काका आहेत, पाटील काका हे आपल्याला पाहायला मिळतात, काकू सुद्धा आहेत या ठिकाणी आणि संपूर्ण पाटील परिवार आज आपल्याला पाहायला मिळेल। जी सेवा आज 5व्या दिवशी कृष्णा पाटील काकाने दिलेली आहे आणि कीर्तनाच्या या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। थोड्या वेळातच आपण श्रीराम मंदिरात जाणार आहोत आणि आपल्याला कीर्तन श्रवण करायला छान असं सुश्राव्य असं कीर्तन श्रवण करायला मिळेल। या ठिकाणी आता भोजन व्यवस्था चालू आहे आणि आता आपण थोड्या वेळातच निघणार आहोत कीर्तन श्रवण करण्यासाठी। छान अशी फुलांची आरास ही रांगोळी आपल्याला पाहायला मिळते। आज सप्त्याचा 5वा दिवस आणि आज या ठिकाणी कीर्तन आपल्याला श्रवण करायला मिळेल ते म्हणजे भावार्थ महाराज देखणे जे आळंदीचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला कीर्तन श्रवण करायला मिळणार आहे। संपूर्ण कृष्णा पाटील काकांचा हा परिवार आपल्याला पाहायला मिळतोय बघा, पाटील परिवार आणि यांच्याकडनं आज सेवा आहे जी आपल्याला या ठिकाणी सर्वांना भोजनाची व्यवस्था सुद्धा त्यांनी आज केलेली आहे। पाटील काकांचं हे घर आज आपल्याला या कीर्तनाच्या आणि श्रीराम नवमीच्या या माध्यमातून पाहायला मिळतंय। चला आपण आता छान सुश्राव्य असं देखणे महाराजांचं कीर्तन श्रवण करायला मिळेल। काका, छान वाटलं की तुमच्या माध्यमातून आज ही श्रीरामांच्या चरणी सेवा अर्पण आहे। चला तर आपण सर्वांनी आता कीर्तन श्रवण करायला जाऊया।
शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिह्वेस्ये नमो ज्ञानेश्वरा निष्कलंकार जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थ्य वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खूण हातात सडे संपूर्ण तत्वबोधाचा अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तका कागे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते म्या श्री गुरुकृपे नमिले आदिबीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागच्छतिष्ठन् प्रमानन्दकन्दं परब्रह्मदिनं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथमः श्रीराम जन्मानिमित्त 47वा अखंड हरिनाम सप्ताह आज श्री क्षेत्र जीवना बंदर श्रीवर्धन रायगड इथे संपन्न होतोय. श्रीराम मंदिर या ठिकाणी अखंड जीवना कोळी समाज श्रीवर्धन रायगड यांचं व्यवस्थापन आहे आणि आज कीर्तनाचं सौजन्य असणारे श्री कृष्णा गोमा पाटील
ज्यांचाही इथे नामोल्लेख करणं मी महत्वाचं समजतो आणि ज्यांनी मला या ठिकाणी आणलं ते माझे परमार्थ स्नेही आणि अतिशय जिवलग घनिष्ठ मित्र हरिभक्तपरायण पुरुषोत्तम दादा पाटील आळंदी. त्यांच्या संयोगाने आणि त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आज मी या कोकण भूमीमध्ये आलेलो आहे. महाराजांनी मला सांगितलं की या ठिकाणी अतिशय भावनिक, श्रद्धावान आणि निष्ठा असणारे वारकरी. भूमीचं वैशिष्ट्यच असं आहे की व्यवसाय आपला काहीही जरी असला तरी सुद्धा आपण संप्रदायाशी किती निष्ठावान आहोत, किती एकनिष्ठ आहोत आणि संप्रदायावरती किती श्रद्धा आहे हे मी वारंवार दादांच्या मुखातून ऐकत आलेलो. आणि माझ्याही मनामध्ये नक्कीच ते जे काही सांगत होते ते ऐकत असताना कुठेतरी एक इच्छा निर्माण झाली की एखादा माणूस एखाद्या समाजाचं, गावाचं, व्यावसायिकांचं एवढं वर्णन करतो तर एकदा का होईना जीवनामध्ये या सगळ्यांची गाठ पडावी, एकदा का होईना त्यांची भेट व्हावी. आणि खरं सांगायचं झालं तर या कीर्तन सेवेला येण्यामागचं प्रयोजन आपली भेट घेणं एवढंच आहे. नुसतीच भेट घ्यायची नाही तर तुमच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं. का नतमस्तक व्हायचं? निशिदिनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. आम्ही दररोज हेच करतो. कीर्तन करणारा, प्रवचन करणारा, हरिपाठ म्हणणारा, हे सगळं आम्ही करतोच आहे. आम्ही नका एको नका, वेगळं काही असं करत नाही. पण तुम्ही तुमचा व्यवसाय अतिशय नीट नेटका करू, अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडू, जमेल त्या वेळेमध्ये परमार्थाची साधना करता आहात. तुम्ही खूप मोठे आहात. नारद मुनींना एक दिवशी गर्व निर्माण झाला की भगवंताचा सर्वात मोठा भक्त कोण असेल तर तो मी आहे. मी काय? कारण दिवस रात्र क्षणोक्षणी मी भगवंताचं नाव घेतो. माझ्यापेक्षा दुसरा मोठा भक्त तो कुठला असणार आहे? भगवंताकडे गेले आणि सहज म्हणून भगवंताला म्हणाले, भगवंता तुझा सर्वात श्रेष्ठ भक्त कुठला? आता प्रश्न विचारतानाच उत्तर मनामध्ये होत. साहजिकच भगवंत म्हणे, नारदा तुझ्याशिवाय मोठा भक्त कुठला? नारदाच्या नदीवरती उभा आहे. भगवंत हसले आणि म्हणाले, खरं सांग, माझा सर्वात श्रेष्ठ भक्त कुठला आहे? सांग ना. तेच ऐकायला आलं. आणि पृथ्वी तलाकडे बोट दाखवून एका शेतकऱ्याकडे पाहून भगवंत म्हणाले, हा सर्वात श्रेष्ठ भक्त आहे. नारद म्हणाले, काय सांगता? आयुष्यात इतर काहीच केलेलं नाही आणि काही करतही नाही, फक्त तुझे गोड नाव घेतोय. अमृताहुनी गोड नाव तुझे, आयुष्यभर तुझा हाच धंदा करतोय, तरी सुद्धा मी तुझा श्रेष्ठ भक्त नाही आणि हा शेतकरी तुझा श्रेष्ठ भक्त आहे. काय म्हणतो? तुला सांगतो म्हटलं. भगवंत आतमध्ये गेले आणि तेलाने भरलेली एक वाटी नारदांना आणून दिली. वाटी ओतप्रोत तेल भरलं होतं, आणून दिली आणि सांगितलं, नारदा तेलाने भरलेली ही जी वाटी आहे ती हातात घ्यायची आणि संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करायची. तुझ्यासाठी सहज शक्य आहे, पण आठ एक आहे. काय? ही वाटी जी मी तुला दिलेली आहे
त्यामधलं जे तेल आहे ते तेल टिपूसभर सुद्धा सांडून द्यायचं. तशी प्रदक्षिणा करते येते का बरं? म्हणे भगवंता काय अवघड आहे, सोपं आहे म्हणते. तेलाची वाटी घेतली, नारद प्रदक्षिणा करायला निघाले. पूर्ण प्रदक्षिणा करून आले आणि भगवंताच्या पुढे ती वाटी उपस्थित करून म्हणाले, भगवंता तू दिलेला पेपर मी पास केलाय. काय सांगितलं होतं तू? या वाटीतलं तेल टिपूसभर सुद्धा सांडून द्यायचं नाही. आणि मी तसेच केलं. मी पास झालो. आता सांग तुझा श्रेष्ठ भक्त कुठला? भगवंत हसले बरं आणि नारदाला म्हणाले, नारदा हातात वाटी घेऊन तेलाने भरलेली तू प्रदक्षिणा केलीस, पण हे करत असताना माझं नाव तू किती वेळा घेतलंस? म्हणजे देवा काही काय बोलता? एवढे अवघड गोष्ट तुम्ही मला सांगितली करायला, एक थेंब तेलाचा सांडून द्यायचा नाही. माझं अख्खं लक्ष त्या वाटीकडे होतं. स्पर्धा होती ना श्रेष्ठ व्हायची. आणि हे करत असताना देवा वाटीतलं तेल सांडू नये म्हणून पूर्ण लक्ष मी त्याच्याकडे केंद्रित केलं आणि तुझं नामस्मरण करायचंच विसरून गेलो. भगवंत म्हणाले, म्हणूनच तू माझा श्रेष्ठ भक्त नाही. त्यांचा शेतकरी आहे ना, तो माझा श्रेष्ठ भक्त काय? कारण तो सकाळी उठतो, एकदाच माझं नाव घेतो, कराग्रे बसते लक्ष्मी. सगळ्यांना माहिती. शेतामध्ये जातो, शेतीची कामं करतो, जेवताना दुसऱ्यांदा माझं नाव घेतो. जेवण झालं पुन्हा शेतीची कामं करतो आणि रात्री घरी आल्यावर झोपता किंवा झोपायच्या आधी तिसऱ्यांदा माझं नाव. दिवसातून 3च वेळा नाव घेतो. पण कधी नाव घेतो? कर्म करत असताना नाव घेतो. कर्म करत नव्हता तेव्हा क्षणोक्षणी माझं नाव घेतो. पण जेव्हा कर्म करताना नाव घ्यायची पाळी आली तेव्हा एकदाही तुला नाव घेता आलं नाही. म्हणून तो शेतकरी माझा श्रेष्ठ भक्त आहे. कर्मणो वापि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणः अकर्मणस्य बोधव्यम गहना कर्मणो गतिः. कर्माचं महत्व आहे आणि तुमच्या चरणावरती दंडवत घालायचं कारण एवढंच आहे. हरिभक्तपरायण पुरुषोत्तम दादांचं हार्दिक स्वागत. आमच्या वडिलांच्या नंतर वारकरी संप्रदायामध्ये उभं राहायला खऱ्या अर्थाने कोणी ताकद दिली असेल तर ती दादांनी दिली. हे मी त्यांच्या समोर कौतुक करायचं म्हणून केलेलं नाही. तुम्ही यायच्या आधी सुद्धा कौतुक केलेलं. आणि पुणेकर असल्यामुळे सहसा मी कोणाचं कौतुक करत नाही. गुणग्राहकता हा जो काही गुण आहे हा श्रेष्ठ गुण भगवंताची खऱ्या अर्थाने विभूती असं माझं मत आहे. आणि ती विभूती पुरुषोत्तम दादांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे आपल्यातली सुद्धा गुणग्राहकता ते नेहमी टिपत असतात आणि वेळोवेळी आम्हालाही सांगत असतात. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे हा अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग. अतिशय सोपा, नित्य पाठातला आणि सगळ्यांच्या स्मरणात राहील असा. या अभंगाचं वैशिष्ट्य असे की अभंग हा
लौकिक पातळीवरती येऊन महाराज व्यवहारात आपल्याला हित सांगण्यासाठी अभंग लिहितात. कृपा झाली इमारत फळ आली ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालय नामातयाचा किंकर जेणे केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से खडस भजन करा सावकाश बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले ओझा ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालय. या भक्ती मंदिराचा पाया ज्ञानदेवांनी घातला. नामदेवरायांनी एकनाथ महाराजांनी त्याचा विस्तार केला आणि या भक्ती मंदिराच्या कळस रूपाने तुकाराम महाराज शोभिवंत झाले. तुकाराम महाराजांनी कळस कुठे असतो? उंच असतो, तो लांबन दिसतो आणि तो चकाचक असतो. सहज पद्धतीने कळस दिसतो त्याला शोधावं लागत नाही. तो उंच उंच जातो. कुठलाही कळस ऊर्ध्वमूलम अधश्चात असं नाही, उलटा नाही. आणि तिसरा तो चकाकत असतो. तसं तुकाराम महाराज त्यांच्या अभंगवाणीतून अतिशय साध्या सोप्या पद्धतीने जनजागरण आणि प्रबोधन घडतात म्हणून ते सहज कोणाला कुठूनही दिसतात म्हणून ते कळस रूपाने. अभंगातलं जे तत्व आहे ते इतकं लखाकणार आहे, इतकं समृद्ध आहे की ते चमकत असतं. आणि बोध रूपाने तुकाराम महाराज हे नेहमीच उंच उंच जात नाहीत. पहा, महाराष्ट्रामध्ये असे एकही गाव नाही ज्या गावामध्ये गाथेचं पारायण झालेलं नाही. महाराष्ट्रामध्ये 6,000 कीर्तनकार आहेत. एकही कीर्तनकार असं नाही ज्यांनी तुकाराम महाराजांचा अभंग कीर्तनासाठी घेतलेला नाही. ही महती कशाची आहे? तर तुकाराम महाराज हे नेहमीच आपल्या बोध तत्वाने उंच 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 जातात. म्हणून तुकाराम महाराज निवृत्तीपर अभंग न सांगता या ठिकाणी थोडं का होईना किंवा कुठेतरी प्रवृत्तीपर अभंगातून इथे चिंतन करतात. आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. सकाळची रम्य पहाटे बाई जात्यावर दळण दळते आणि दळण दळता दळता जनाबाईची ओवी लागते. सुंदर माझ जात ग फिरत बहुत ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला 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 ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही कुंटे प्रपंचाचे नेटे लागुनी पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला 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 ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आणि त्याच वेळी टाळ्यांचा चुन्नक चुन्नक आवाज करत वासुदेव यायचा. डोक्यावर श्रीविद्येचा मोर पिसांचा टोप, अंगात ज्ञानाचा गोलदार अंगरखा त्याने घातला. सात्विकतेचं प्रतीक म्हणून गळ्यामध्ये माळे, हातामध्ये टाळे, पायामध्ये जाळे. नाद ब्रह्माचा पावा तो वाजवतोय. संदर्भ लक्षात आला असेल. आपुलिया हिता जो असे जागत आहे. हा वासुदेव आपल्याला जाग करायला येतोय. कारण आपली उपनिषद सांगतात उत्तिष्ठित जागृत प्राप्य वरांनी बोध. हा जागवा, जाग राहायची वेळ आली आहे. जेवढं झोपता येईल तेवढं आपण झोपता. खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर पहिल्यांदी आपल्याला जाग राहावं. जागर असल्याशिवाय आपल्याला हित कळत नाही. आपुलिया हिता जो असे जागता आणि मग धन्य माता पिता.
हिताला जागे राहायला सांगितलंय. आपण जागे असतो महाराज. ज्याच्यात नेमकं आपलं हित नसतं ना त्याच्यातच आपण जागे असतो. त्याच्यातच आपण जागे असतो. इतरांच्या कुचळक्यामध्ये आपला इंटरेस्ट. यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, या महाराजांचं काय, त्या महाराजांचं काय, या राजकारण्याचं काय, त्या राजकारण्याचं काय, काय घेणं देणे आपलं. पण आपलं लक्ष ज्याच्यामध्ये आपलं हित नाही त्याच्यामध्येच आपलं लक्ष. पहिल्यांदा हिताला जागर राहा. एवढं जरी कळलं ना तरी सुद्धा आजचं कीर्तन कळलं असावं. हिताला जागर राहा, जागर राहा, जागर राहा हे सगळं तुम्ही सांगताय खरंय. पण हित कशात आहे कुठं आम्हाला माहिती. चिंतनाचा वाद आहे. हित कशात आहे कुठं आम्हाला माहिती. 3 प्रकारची व्यक्ती असतात. पहिला प्रकार हित कशात आहे हे ज्याला कळतं पण हित करू नये अशी भावना असते, ती पहिली व्यक्ती. दुसरा प्रकार हित कशात आहे हेही कळतं, हित करावं असंही वाटतं. आणि तिसरा प्रकार हित कशात आहे हेही कळत नाही आणि हित करावं असंही वाटत नाही. सावध राहायचं. पहिला प्रकार हित करावं असं वाटतं पण हित कशात हे कळत नाही. आई डायबिटीसनी मुलगा वाढलाय. आई काय म्हणते, दररोज तुला बदामाचा शिरा खायला लागला. हित करावं असं वाटतंय हो पण कशात हेच कळत नाही. ही भांडण. आणि तुमच्या आमच्यासारखे लोक असतात, तुमचं सोडून द्या आमचं सांगतोय. हित कशात हेही कळत नाही आणि हित करावं असंही वाटत नाही. कोणाला वाटतं तर सद्गुरूंना वाटतं. हित कशात आहे त्यांना कळतं आणि हित करावं अशी सुद्धा त्यांची भावना असते. सद्गुरूंचं हेच तर महत्व आहे, वैशिष्ट्य आहे. कसं हित करतात. श्री गुरु दाविल्या वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा धुवोनी मळकटा बुद्धीचा तेल. विवेक तीर्थ तटावरती येऊन बुद्धीचा मळकटपणा दूर करतात. कारण त्यांना माहिती आहे हिताला बाधक काय आहे, बुद्धी आहे. मी नेहमी एक दृष्टांत सांगतो, फार गोड आहे, थोडा विनोदी. एका शेतकऱ्याला कर्ज हवं असतं. तो सावकाराला विनंती करतो, सावकार मला कर्ज हवंय. सावकार म्हणतात काही हरकत नाही, तुझ्या मुलाला दे पाठवून, मी कर्ज देतो. मोठा मुलगा सावकाराकडे जातो. सावकार असा पहिल्या माळ्यावरती राहत असतो. झोपाळ्यावरती सावकार बसलाय. हा जातो, तो सावकार बाबांनी मला पाठवलंय, कर्ज हवंय. काय हरकत नाही म्हणले, बस जरा आपण पैसे घेऊन या. तो म्हणतो तत्पूर्वी माझा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय प्रश्न आहे. सावकार प्रश्न असा आहे, तुम्ही पहिल्या माळ्यावर राहता, तुमचा देह असा जाडजूड दष्टपुष्ट. पहिल्या माळ्यावर जाणारा जो जिना आहे ना तो असा आखूड आहे, लहान. तुमचा देह जाडजूड आहे. मग प्रश्न असा आहे, उद्या जर तुम्ही मेलात तर अशा निमुळत्या छोट्या जिन्यातून तुम्हाला कसं खाली आणायचं. असं विचारल्यावरती कोणाला आनंद वाटेल नाही ना. सावकार भडकला, म्हणले माझ्या मरणाची वाट बघते होय, बस तिकडे कोपऱ्यात, मी मेल्यानंतर तुला कर्ज देतो. बसला बराच वेळ. शेतकऱ्याला काही कळेना, मोठा मुलगा आपला जाऊन बराच वेळ झाला, अजून पैसे घेऊन आलेला नाही, काय भानगड. धाकट्याला पाठवलं. धाकटा वरती आला, तरी पाहिलं दादा कोपऱ्यात बसलाय, तोंड एवढूस केलंय. सावकाराच्या बंगाईवरती बसले झोपाळ्यावर. म्हणजे सावकार काय भानगड आहे. बराच वेळ झाला, दादा काही आला नाही म्हणून विचारायला आलो, बघायला आलो.
म्हणजे दादा काय झालं तुला, इथं काय एकटा बसलाय? तू म्हणजे काय सांगायचं? सावकारांना एक साधा सोपा प्रश्न विचारला, त्याचा त्यांना राग आला. मला कोपऱ्यात बसवलं. काय प्रश्न विचारला? तो म्हणला प्रश्न असा विचारला की सावकार जाडजूड आहेत, दष्टपुष्ट आहेत, जिना निमुळत आहे, ते जर का मेले तर त्यांना खाली कसं आणायचं? साधा प्रश्न आहे. आता ह्याने गप्प बसावं की नाही? हा वाचस्पती. हा म्हणला दादा तुला काहीच अक्कल नाही. काय झालं? अरे म्हणलं सोपं आहे. सावकार मेले, हातपाय तोडायचे, धडावर बांधायचे आणि खाली घेऊन यायचं. विठाला विठाला. व्यवहार करायला गेला पण हित होईल. व्यवहारात बोलायचं कसं हे जर का कळत नसेल, व्यवहारामध्ये हित काय हे जर का कळत नसेल, तर पारमार्थामधलं हित कसं कळणार? हित कसं कळणार? म्हणून पहिल्यांदा व्यवहारातलं हित काय हे समजून घ्या आणि जमलं तर परमार्थातल्या हिताकडे. असं हित ज्यांना कळतं, हित काय कसं कळतं किंवा हित कशात आहे, परमार्थाचं हित जर का शोधायचं झालं तर त्याची अतिशय सुंदर सूत्र आहे. दुःख कोणाला नाहीये? ज्यांना नाहीये त्यांनी हातवरती करा. मी पण तुमच्या गावात येतो राहायला. तुमचं गाव बरं दिसतंय. एक गाव होत, त्या गावाचं वैशिष्ट्य असं होतं, ज्या भावात रवा त्याच भावात खवा. बघा तुम्हाला सांगतो, गावाचं वैशिष्ट्य होतं, ज्या भावात रवा त्याच भावात खवा. आमच्यासारखाच एक महाराज आला, कीर्तन वगैरे केलं, म्हटलं गाव चांगलं दिसतंय, कारण ज्या भावात रवा त्याच भावात खवा. तिथं आपला डेरा मांडावा, तिथं स्थायिक झाला. आता स्थायिक झाला ते झाला, वर 4-5 लोकांना गोळा करून मठ बांधला, आश्रम बांधला. डेरा जमवायचा कसा? दादा दररोज बघतायत आळंदीला. ज्ञान असोत नसो, शिष्य मात्र म्हणतो. महाराजांच्या गळ्यामध्ये किंवा त्यांच्या हातून माळा घातली, दुसऱ्या दिवशी काढली, काय उपयोग? हा म्हणला हे गाव बरं दिसतंय, सगळे शिष्य विष्य जमले, मठ बीठ बांधला आणि दररोज खवा खाऊन 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 असा होता, असा झाला. कसा होता? असा. तो कसा झाला? असा. आता असं झाल्यानंतर मान सुद्धा त्याची अशी गळेलठ्ठ, दणदणीत. एक दिवशी गंमत अशी झाली, राजा एका चोराला फाशी देणार होता आणि त्या चोराला फाशी देण्यासाठी एक फास तयार करून ठेवला. तो चोर असाच चोरी करून आयतं खाऊन चांगला गलगट्ट झालेला, त्याला त्या दोराला अडकवलं आणि फाशीसाठी ओढणार तो दोर. तेवढ्यात दोर तुटला, तो चोर खाली पडला आणि तो वाचला. न्यायमूर्ती सुद्धा काय सांगतात? मरुस्तर फाशी. प्रयत्न केला, मेला नाही, वाचला, सुटला तो बिचारा. राजा काय म्हणाला? हा दोर तयार करून ठेवला, या दोरातून कोणाला तरी फाशी मिळालीच पाहिजे. आमचे कष्ट कशाला वाया घालवले? मग काय करायचं? त्यांनी सगळ्या शिपायांना सांगितलं, या दोरामध्ये बसेल अशी मान शोधा
आणि भाषी द्या हे निघाले. चालत 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 अनेक ठिकाणी बघतायत, याच्या गळ्यात माळ घालून बघतायत, त्याच्या गळ्यात माळ घालून बघतायत, कुठे काय महाराजांकडे आली. बाहेरच बसली होती महाराज. राजाचं सैन्य आलं. महाराजांना वाटलं चांगलं धन बिन घेऊन आले असते. स्वागत केलं, सत्कार केला. आणि काय काम काढलं? काय नाही म्हटले, तुमच्या मानेचा माप घ्यायला माप घ्यायला. दोन गळ्यामध्ये घातला, परफेक्ट माप बसलं. चला राजाकडे आणलं. राजाने पाहिलं, म्हणलं बरोबर आहे का? बरोबर आहे. जमतंय ना? जमतंय. द्या भाषी. हा म्हणलं मी महाराज आहे. द्या, आम्हाला काय माहित नाही. दोरात बसला ना, संपला विषय. मग लक्षात आलं, ज्या भावात रवा त्या भावात विठोबा रघुवाई. प्रश्नांवरती जर का उत्तर हवं असेल तर स्वतःविषयी, जगाविषयी आणि परमात्म्याच्या विषयीचं ज्ञान उत्पन्न करून घ्यावं लागतं. हे जर का झालं तरच खऱ्या अर्थाने आपल्याला पारमार्थिक हित साध्य झालं असं आपण म्हणू शकतो. आपण आपल्याच अहंकारामध्ये असतो. मी किती ज्ञानी आहे, मी किती सत्वगुणी आहे, हा अहंकार आपल्याला नेहमी एक लक्षात घ्या. गुरुदेव रानड्यांचं अतिशय सुंदर वाक्य महाराज फार छान सांगतात. मी म्हणजे देह किंवा मी म्हणजे इंद्रिय असं म्हटलं तर समाधान नाही. मी म्हणजे मन असं म्हटलं तर समाधान नाही. मी म्हणजे इंद्रिय असं म्हटलं तर समाधान नाही. मी म्हणजे बुद्धी असं म्हटलं तर समाधान नाही. पण मी म्हणजे भगवंत असं म्हटलं तर समाधान नाही.
त्याची पूर्णाहुती कशात येते? शांती आणि समाधान. म्हणून अशी शांती आणि असं समाधान ज्यांच्यामुळे प्राप्त झालेलं आहे अशा लोकांची मला सेवा करता यावी हे तुकाराम महाराज या ठिकाणी नमूद करतात. झालेली सेवा ही भगवंताच्या चरणी अर्पण करतो, प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं, दादांचे मी खूप खूप आभार मानतो. कारण दादांच्या इथे माझं कीर्तन काही लोकांनी ऐकलं आणि मग त्या दृष्टीने मी खऱ्या अर्थाने इथे आलो, जोडलं गेलं, नवीन प्रांत जोडला गेला असं मला वाटतं. आणि आपण अतिशय सात्विक लोक आहात, निष्ठेने कीर्तन ऐकतात. निष्ठा फार महत्वाची असते कीर्तन श्रवणामध्ये, कारण कीर्तन करायची परंपरा असते आणि कीर्तन श्रवणाची सुद्धा परंपरा असते. एक वेळ कीर्तन करायची परंपरा जर का खंडित झाली तर काही प्रश्न येणार नाही. कारण पुण्यासारख्या ठिकाणी दादा आता विषय असा झालाय की श्रोत्यांच्या अभावी व्याख्यानमाला बंद होते. कालांतराने असं म्हणावं लागेल, पुरुषोत्तम दादा तुम्ही कीर्तनाला या, येताना 25 श्रोते बरोबर घेऊन या, त्यांचेही मानधन देण्यात येईल. अशी अवस्था आहे. पण इथे तुमचे कष्ट घेऊन काम करून तुम्ही प्रचंड संख्येने उपस्थित झालात. इतके सुंदर टाळकरी, मला वाटतं एका अशी छोट्या गावामध्ये अशी इतके मोठे टाळकरी, छान टाळकरी, अतिशय सुरात तालात वाजवणारे टाळकरी, फार आनंद झाला. अतिशय सुंदर पखवाज वादन त्यांनी केलं. आनंदीचेच आहेत आमचे, मला नाव माहित नाही, खूप छान पखवाज वादन केलं. अतिशय सुंदर गायन साथ दोघांनीही केली. महाराजांनी सुद्धा अतिशय सुंदर गायन साथ केली. आणि तुम्ही प्रभू, तुम्ही महेशाची मूर्ती, अतिशय शांत चित्ताने. माझं कीर्तन शांत असतं, कदाचित ते बऱ्याच जणांना रुचणार नाही, पण शांत असल्यामुळे मला रुचतं, भगवंतालाही रुचतं असं मी म्हणतो. त्यामुळे शांत पद्धतीने तुम्ही त्याचं श्रवण केलं, फार आनंद वाटला. आणि पुन्हा कधी योग आला तर नक्कीच या ठिकाणी यायचा आनंद होईल. आणि सगळ्यांना माऊली ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देतो. सगळ्यांसाठी माऊलीचा दरवाजा खुला आहे. आता मी तिथे विश्वस्त म्हणून आहे, सगळेजण त्या ठिकाणी प्रचंड संख्येने या. तुमच्या स्वागतासाठी मी नक्कीच उभा असेल. जय गणेश नारायण कालेकर यांच्या हस्ते सकाळी आपले सर्व नाश्त्याचे आणले जातात. आज सकाळी 12